ज्या लोकांनी आधी रिझल्ट ऐकला पाहिजे नंतर त्याच्यावर कॉमेंट केली पाहिजे. हिअरिंग झालं ते रेकॉर्डेड आहे ना, त्या बेसिसवरच निकाल होणार ना. मग तो निकाल कसा बदलू शकतो? निकाल कोणाच्या सांगण्यावरून बदलत नसतो. निकाल हा मेरिटवर होत असतो आणि मेरिटवर निकाल होईल. आमच्या बाजूने ज्यादा मेरिट आहे त्याच्यामुळे आमच्या बाजूने निकाल होईल असं आम्हाला वाटतं. सकाळी सुनील प्रभू सुद्धा म्हणले की हा जो निकाल आहे मेरिट आमच्या बाजूने आहे. तुम्ही बोलताय की मेरिट माझ्या बाजूने आहे. म्हणजे एकंदरीत जनतेने बाजूने हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या याचिका त्यांनी कोर्टामध्ये केल्या सगळ्या फेटाळल्या गेल्या ना. कारण ते प्रीमॅच्युअर प्रत्येक ॲक्शन घेत असतात. त्यांनी आधी विधिमंडळाच्या अध्यक्षाकडे ही केस चालवायला पाहिजे होती, चालवली नाही. आणि नेहमी संशयाने बघूनच हे सगळं घडलेलं असं मला वाटतं. एकंदरीतच बघितलं की आपण हा निकाल जो आहे हा आमच्याकडेच लागणार असल्याचा सुद्धा आशावाद आता दीपक केसरकर यांनी केलेला आहे. आणि हे सुद्धा आता इथून विधान भवनाकडे एका हास्यमुद्रेनं निघालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.